नमस्कार. तर फुलाप्रमाणे दिसणारे हे पायपुसणं अगदी तुम्ही घरच्या घरी कसं बनवायचं आहे ते आज मी दाखवणार आहे. तर याला मी उलनपासून बनवलं आहे, पण तुम्ही जुन्या साडी किंवा ओढणीपासून याला बनवू शकता. तुम्ही याचा वापर ताटावरचा रुमाल किंवा टेबल मॅट सारखा पण करू शकता आणि तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे. तर चला याला कसं विणायचं आहे ते बघूयात. पण जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून, जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका. तर चला सुरू करूया. तर इथे मी घेतली आहे 6 नंबरची स्टिक आणि हे बेबी वूल आहे. तर मी हे पिवळ्या कलरचं बेबी वूल घेतलं आहे सर्वप्रथम आणि याला असे डबल जो की गाठ बांधून आपण फिक्स करणार आहे. आणि सुरुवातीचे जे नॉट असतात हे बघा, सुरुवातीचे फासे असतात, तर अशा प्रकारे मी 4 फासे पिवळ्या कलरच्या धाग्याची लावून घेतली आहे. परत त्याच्यानंतर एक काळ्या कलरचा धागा जॉईन करून मी 26 फासे हे काळ्या कलरची लावून घेत आहे. तर मी बेसिक व्हिडिओ बनवला आहे डोअरमॅटचे, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता की कसं बेसिक विणायचं. जर का तुम्ही अगदी पहिल्यांदाच विणत असाल तर ते व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल की कसं आहे डिझाईन टाकणं आणि फासे टाकणं किंवा फासे विणणं. तर तुम्ही ते देखील व्हिडिओ बघू शकता. तर चला आता मी तुम्हाला याला विणून दाखवते. तर मी ही शेवटची कळी तुम्हाला विणून दाखवते. पण सुरुवातीचे फासे तुम्ही असेच घ्यायचे आहे. 4 फासे पिवळे आणि 26 फासे ब्लॅक कलरचे. तर हे बघा, इथं माझ्या स्टिकमध्ये 4 पिवळे आणि 26 काळ्या कलरचे आहेत. आता आपण ह्या फास्यांना विणत खालपर्यंत जायचं आहे. तर तुम्ही पहिली कळी विणा, मधली विणा किंवा लास्टची विणा, विणकाम हे सेमच असणार आहे. तर हे बघा, तुम्हाला मी इथे शेवटची कळी विणून दाखवतीये. तर अशा प्रकारे आपण वरपासून खालपर्यंत काळ्या कलरचे फासे विणत जायचं आहे. कुठपर्यंत? काळ्या कलरच्या फास्यांपर्यंत. हे बघा, मी काळ्या कलरचे फासे विणले, काळ्या कलरच्या धाग्याला मागे टाकलंय आणि पिवळ्या कलरच्या धाग्याला असं पुढे करायचं आहे. आणि हे जे पिवळ्या कलरचे फासे दिसत आहे हे आपण 2 फासे पिवळ्या कलरच्या धाग्याने इथं विणायचं आहे आणि 2 धागे बिना विणल्याचे सोडायचे आहे. आता मागच्या साईडनी परत हे पिवळे धागे काय करायचे, 2 पिवळे फासे 2 पिवळ्या धाग्यांनीच विणायचे. आणि जिथून हा ब्लॅक कलरचा धागा आता सुरू होतोय खालपासून वर जाताना, तिथे आपल्याला काय करायचंय, एक पांढऱ्या कलरचा धागा जॉईन करायचा. तर डबल गाठ बांधून तुम्ही याला जॉईन करू शकता. माझ्याकडे इथे पहिलेच जॉईंट होता, त्याच्यामुळे मी झटकन दिशी हा उचलून विणायला सुरुवात केली. आता हे किती नॉट विणायचे आहे जे काळ्या कलरचे आहेत, तर ते अगदी 16 नॉट विणायचे आहे. आपल्याला 16 फासे विणायचे आहे काळ्या कलरचे पांढऱ्या कलरमध्ये. तर 16 फास मी विणून घेते. हे बघा, अशा प्रकारे 16 फासे आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. हे बघा, हे 16च्या नंतर वरचे जे उरलेले आहेत ते काळ्या कलरचे, ते काळ्या कलरमध्येच ठेवायचे आहे. हे बघा, इथे परत हा काळा कलर अशा प्रकारे आपण वरच्या दिशेने घेऊन यायचा आहे आणि वरचे जितके बी काळ्या कलरचे नॉट आहे तेवढे काळ्या कलरनीच लावायचे आहे. आता मी 2 फासे बिना विणल्याचे खालून का सोडले आहे, तर हे गोलाकाराचं पायपुसणं आहे. मी बेसिक व्हिडिओ पण बनवला होता की गोलाकाराचं पायपुसण्याला आपल्याला खालून काय प्रत्येक लाईनला काहीतरी 2 नॉट सोडावे लागतात. तर प्रत्येक लाईनला आपण इथे 2 नॉट बिना विणल्याचे सोडणार आहेत खालच्या दिशेने. आणि असं करत आपण संपूर्ण 30च्या 30 फासे 2-2 करत खाली आपण सोडणार आहोत. तर हे बघा, आता परत मी वरपासून खालपर्यंत विणत जातीये. तर काळ्या कलरची फासे काळ्या कलरच्याच धाग्याने विणायची. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जी काय डिझाईन टाकणार आहे ती मागच्या दिशेने आणि मागच्या बाजूने टाकणार आहे. समोरच्या साईडने फक्त आपण काय करणार आहोत, ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणायचा आहे. अजिबात तिकडचा कलर तिथे आपल्याला लावायचा नाही. तर हे बघा, आता पांढऱ्या कलरचे फासे पूर्ण मी पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणून घेतली आहे आणि परत या लाईनला मी 2 फासे पिवळ्या कलरचे बिना विणल्याचे सोडून देत आहे. म्हणजे
प्रत्येक लाईनला मी काय करणार आहे, 2 फासे बिना विणल्याचे सोडणार आहे. आता हे बघा, खालून वरती मी विणत जात आहे पांढऱ्या फास्यांना. आता इथपर्यंत मी विणून घेते मग तुम्हाला दाखवते. तर इथे आपण काय करणार आहोत, तर हे बघा, ह्या पायपुसण्यात दिसत आहे की हे कळी थोडीशी वरच्या दिशेला जाताना तुम्हाला दिसतीये. तर हे एक ब्लॅक कलरचा जो नॉट दिसत आहे आपल्याला किंवा काळ्या कलरचा फासा, त्याला आपण काय करणार आहे, पांढऱ्या कलरमध्ये बदलणार आहोत. म्हणजे काय करणार आहे, तर 16 आपले फासे होते पांढऱ्या कलरची, आता तिथे 17 झालेली असणार आहे. म्हणजे एक फासा आपण वाढवला तर अशा आपल्याला किती 4 वेळा 4 फासे वाढवायचे आहे. 4 लाईन सेम अशाच आपल्याला विणून घ्यायच्या आहे. तर परत मी वरपासून खालपर्यंत विणत आली आहे. परत खालपासून वरपर्यंत विणत जाताना मी काय करणार आहे, परत एक फासा जो आहे पांढऱ्या कलरचा तो वाढवणार आहे. तर असं मी किती वेळा करणार आहे, तर 4 लाईनी करणार आहे. तर ही आपली दुसरी लाईन सुरू आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण वरपर्यंत विणत जायचं आहे. पांढऱ्या कलरची फासे ही पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणायची आहे. इथपर्यंत मी याला विणलंय. आता परत एक ब्लॅक कलरचा जो फासा दिसतोय त्याला पांढऱ्या कलरमध्ये विणायचं. तर अशा प्रकारे आपण याला 4 लाईन अशाच विणणार आहेत. जसे की मी आत्ता मागच्या 2 तुम्हाला विणून दाखवले आहेत. परत 2 अशाच विणणार आहोत. वरपासून खालपर्यंत विणत यायचंय. खालून 2 फासे बिना विणल्याचे सोडायचे, धाग्याला पलटून मागच्या साईडनी एक पांढऱ्या कलरचा धागा वाढवायचा आहे आणि वरती विणत जायचंय. तर अशाच प्रकारे मी काय करते, आता परत 2 लाईनी इथे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशा प्रकारे मी 2 लाईनी बनवून घेतल्यात. आता ह्या 4 लाईनी झालेल्या आहेत आणि इथपर्यंत हे फासे मी सोडलेले आहेत. आता परत एक लाईन वरपासून खालपर्यंत विणून येऊन मागच्या साईडने तुम्हाला दाखवते. ही 5वी लाईन सुरू आहे आपली. 5व्या लाईन मध्ये आपण काय करणार आहोत, हे बघा, टॉपला आहोत आपण आता आणि इथे आपल्याला काय करायचंय, इक्वल समांतर ठेवायचं आहे. म्हणजे वाढवायचंही नाहीये आणि कमी देखील करायचं नाहीये, तर समांतर ठेवायचं आहे. फक्त धाग्यांना, दोन्ही धाग्यांना क्रॉस करायचं आहे मागच्या दिशेने, जसे की तुम्ही व्हिडिओत बघितलंच आहे. तर धाग्यांना क्रॉस करत वरच्या दिशेला परत आपण विणत जायचं. ही आपली 5वी रो होते. आता परत 6वी रो कशी विणायची आहे, खालपर्यंत यायचं आणि मागपर्यंत मी विणवून घेते. तर हे बघा, आता इथून ही कळी परत 4 नॉट खाली येते. म्हणजेच परत आपल्याला पांढऱ्या कलरची 4 नॉट जी आहे ती कमी करावी लागेल. तर हे बघा, मागच्या साईडनी मी सारे पांढऱ्या कलरची नॉट विणत आली आणि शेवटचा एक पांढऱ्या कलरचा जो फासा होता त्याला मी काळ्या कलरच्या फास्यामध्ये विणले. तर अशा प्रकारे हे थोडंसं खाली जाताना आपल्याला दिसेल. तर आपण आता 4 लाईन किंवा 4 फासे आता आपण कमी करणार आहेत. तर अशा प्रकारे आपण तिकडच्या साईडने 4 वाढवले, आता इकडच्या साईडने 4 कमी करायचे. तर अशाच प्रकारे मी विणून घेते. जसे की मी आत्ता विणले, 2-2 करत मी इथपर्यंत सोडले. परत वरपासून खाली यायचं, 2 फासे बिना विणल्याचे सोडायचे, इथे एक धागा कमी करायचा आणि म्हणजे एक फासा पांढरा कमी करायचा, मागच्या दिशा. असे 4 वेळा मी, जसं इकडे 4 वेळा विणलंय तसंच तिकडं पण 4 वेळा मी विणून घेते. तर हे बघा, अशा प्रकारे आपण 4 वेळा विणत कळीला खाली आणलंय आणि 2-2 करत मी फासे इथपर्यंत सोडलेले आहे. आता पूर्ण स्टिकमध्ये काळ्या कलरचीच फासे उरलेली आहेत वरच्या दिशेला. हे बघा, अशा प्रकारे आता परत ही काळ्या कलरची बी फासे 2-2 करत सोडायचे. वरपासून खाली काळ्या कलरने विणत यायचंय, फाशाला 2 सोडून पलटून वरपर्यंत जायचं. म्हणजे 2-2 करत सारी काळ्या कलरची फासे देखील आता सोडायची आहे. तर मी हे विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे 2-2 करत मी काळ्या कलरची बी फासे विणून घेतली आहे. आता मी तुम्हाला जे दाखवत आहे ती दुसऱ्या कळीची सुरुवात कशी करायची. तर हे 2-2 करत सोडलेली फासे आता परत आपल्याला शेवटपर्यंत विणून घ्यायची आहे. फक्त ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्यानेच विणायचा आहे. आता खालपर्यंत शेवटपर्यंत विणून झाल्याच्या नंतर परत आपण काय करायचंय, त्याला
वरच्या दिशेने विणत जायचंय. तर खालून पिवळ्या कलरची फासे पिवळ्याच कलरने ठेवणार आहे, पण ही जी पांढऱ्या कलरची फासे दिसत आहे ती आपण काळ्या कलरने विणणार आहोत. तर आता ही सारी पांढऱ्या कलरची फासे खालून वर जाताना पांढऱ्या कलरची फासे काळ्यामध्ये विणते मी. हे बघा अशा प्रकारे. आता परत आपल्याकडे जशी कळीची सुरुवात झाली होती तेवढे फासे उरले आहे. 4 पिवळे आणि 26 काळे. परत एका कळीची नवीन सुरुवात इथून आपण करू शकतो. अशीच कळीला कळी बनवून आपण हे पायपुसणं इथे बनवू शकतो. पण मी तुम्हाला हे बघा आता शेवटच्या कळीची एंडिंग पण दाखवत आहे मी पायपुसण्याची कशी करायची ते. तर हे बघा 2 फासे मी उचलले, याला 1 बनवलं. विणलेला फासा परत समोरच्या स्टिक मध्ये टाकायचा आहे. परत 2 फासे घ्यायचे, परत दोघांना एकदाच विणायचंय. विणलेला फासा परत पुढे टाकायचा. असंच करत करत आपण खालपर्यंत याला विणायचं आहे. तर खालपर्यंत विणताना आपण काय करायचंय, इथे जे पांढरे फासे दिसत आहे मध्ये ते पांढऱ्या कलरचे फासे पांढऱ्या कलरच्याच धाग्याने ठेवायचे आणि पिवळे पिवळ्या कलरच्याच धाग्याने ठेवायचे. आता तेही मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा मी इथपर्यंत काळ्या कलरचे फासे विणून घेतलीये. काळ्या कलरच्या धाग्याला मागे टाकायचंय आणि पांढऱ्या कलरच्या पुढे घ्यायचंय. आता परत हा विणलेला काळा कलरचा फासा मी समोर टाकलाय. परत 2 फासे घेतला, एक काळा एक ब्लॅक आणि त्याला 1 केलंय. आता समोर अशाच प्रकारे विणायचं आहे. हे बघा पांढरी पण मी फासे तसेच विणले आहेत. आणि आता हा जो पिवळा फासा दिसतोय, पिवळे फासे दिसतायत, त्यालाही आपण त्याच पद्धतीत विणायचं आहे जसे की आपण आतापर्यंत विणत आलोय. तर अशा प्रकारे याचे आपण शेवट करू शकतो. तर हे बघा अशा प्रकारे. तर परत ह्या दोन्ही फास्यांना आपण 1 बनवायचा आहे. इथून हा पांढरा फासा मागच्या साईडने टाकायचा आहे असा, आणि याला पण असंच विणून घ्यायचंय. हे बघा 2 फासे एकत्र विणले. याने काय होतं, पायपुसणं कितीही वापरा कसंही वापरा ते परत खोलत नाही, म्हणजे परत विणलेलं काही सुटत नाही. तर अशा प्रकारे आपण याला लॉक करत आहोत. आणि शेवटाला एक फासा जो उरलेला आहे, हे बघा अशा प्रकारे हे दिसतंय तुम्हाला. विणून दाखवते. हे बघा. आणि हा शेवटच्या फास्याला आपण अशा प्रकारे गाठ मारायची आहे. हे बघा अशा प्रकारे गाठ मारायची आपल्याला. आणि इथून आता आपण काय करणार आहोत, वुलनचे धागे किंवा साडीचा धागा असेल तर ते कट करायचा आहे आपल्याला. आणि याला सुईच्या मदतीने किंवा तुम्ही साडीचा जर का कपडा असेल तर त्याच्या मदतीने असं शिवून घ्यायचं आहे. तर आपलं पायपुसणं अगदी बनून तयार होईल. जर आवडला असेल तर शेअर जरूर.